नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. घे भरारी तू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जास्त काही अपेक्षा नाही, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर आता विद्यार्थी मित्रांनो, मी काय घेऊन आलेलं आहे ते SBIमध्ये जागा निघालेल्या आहेत, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. आपले कोणी बी मित्रमैत्रिणी असतील, बँकिंगची तयारी करत असतील किंवा ज्यांना बँकिंग या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि मोठी संधी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी किती जागा आहेत किंवा त्यांचं एक्झामचा पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, हे मी सर्व सांगणार आहे. आणि कोणत्या कॅटेगरीसाठी आणि किंवा कोणत्या राज्यामध्ये किती सर्वात जास्त जागा आहेत हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी कोणतं पद आहे तर मित्रांनो, CBO पद आहे. CBO पदासाठी हे जागा आहेत. तर हे सर्व जे आहे नोटिफिकेशन आहे जाहिरातीचं, तर हे सर्व इंग्लिशमध्ये आहे. मी तुम्हाला मराठीमध्ये सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. CBO हे जे पद आहे हे फक्त तुम्हाला स्पेशल सर्कलमध्येच फॉर्म भरता येतो. तुम्हाला एका कुठल्याही सर्कलमध्ये खाली सर्कल दिलेले आहेत, म्हणजे सर्कल म्हणजे वेगवेगळे राज्य दिलेले आहेत, त्या राज्यामध्ये एका फॉर्म भरू शकता तुम्ही. आणि त्या राज्याच्या नंतर तुम्ही तिथेच जॉब तुम्हाला करावा लागणार आहे. आणि तिथे जॉब आहे तुमचा. आणि जास्तीत जास्त म्हणजे मेन म्हणजे तुमची एकदम रेअर म्हणजे का रेअरमधली रेअर कमी शक्यता आहे की तुमचं ट्रान्सफर होऊ शकतं. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही सर्कल निवडायचं आहे तिथं तुमच्या व्यवस्थित विचार करून निवडा आणि तिथे क्वालिफाय होऊन लागून जा. तर बघा, या ठिकाणी बघा एक्झामचं फेज किती आहेत, 4 आहेत. 4 फेजमधून तुम्हाला एक्झाममधून जायचं आहे. पहिला आहे ऑनलाईन एक्झाम होणार आहे पहिल्यांदा सुरुवातीला. नंतर स्क्रीनिंग होणार आहे. नंतर इंटरव्ह्यू आहे. आणि सर्व हे झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या राज्याचा फॉर्म भरलेला आहे तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला टेस्ट देणं कंपल्सरी आहे. आता तुम्हाला ती लँग्वेज आली पाहिजे, त्यासाठी आहे, कारण तुम्हाला तिथल्या लोकांशी संपर्क साधावा लागतो. तिथल्या जनतेशी तुम्हाला समजून सांगावं लागतं. बँकेच्या कुठल्या योजना असतील किंवा तिथले काही बँकेचे काही नियम अटी असतील ते सर्व सांगावं लागतं. तर आता या ठिकाणी बघा, हे जागाचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. आता कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत तिथे पहा, तुम्हाला दिसत असतील. तर सर्वात जास्त जागा दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटकला 200 जागा देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघा, त्यानंतर आहेत अजून वेस्ट बंगाल, अंदमान आणि निकोबारला आणि सिक्कीमला आहेत 200 जागा. त्यानंतर परत उत्तर प्रदेशला देण्यात आलेल्या आहेत 200 जागा. आणि त्यानंतर आपला महाराष्ट्र म्हणजे माझा महाराष्ट्र आहे, त्यामध्ये बघा तुम्ही फक्त महाराष्ट्रासाठी देण्यात आलेले आहेत कोणत्या 194. आणि महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये या दोनसाठी देण्यात आलेल्या आहेत 143. तर आता याची लँग्वेज कशी आहे असणार आहे या ठिकाणी बघा, मराठी आणि कोकणी. गोव्यासाठी आहे कोकणी. तुम्ही म्हणसाल कोकणसाठी आहे का, तर ही याच्यासाठी आहे महाराष्ट्रासाठी मराठीच आहे. गोव्यामध्ये तुम्ही देणार असाल पेपर तर कोकणी तुम्हाला भाषा येणं कंपल्सरी आहे. आणि दुसरी गोष्ट, आता या ठिकाणी विविध हे दिलेले आहेत. तर पुढे बघायचं आपल्याला काय आहे ते. आणि अशा जागा दिल्याच्या नंतर आता या ठिकाणी बघा, टोटल जागा तुम्हाला सांगायचं राहिले. या ठिकाणी टोटल जागा आहेत 2050 जागा आहेत. आणि त्यांनी वेगवेगळ्या या राज्यासाठी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आणि वेगवेगळ्या कास्टसाठी पण, जी कॅटेगरी रिझर्व आहे त्यांच्यासाठी पण हे केलेले आहेत, डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आता पुढे पाहायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी बघा, इलिजिबल क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. इलिजिबल क्रायटेरियामध्ये काय सांगितलं आहे, तुम्हाला कोणत्याही शाखेची डिग्री असेल तरी तुमच्याकडे चालतं, काय हरकत नाही त्यामध्ये. आणि एज लिमिट तुम्हाला सांगितलेलं आहे 21 ते 30 वर्षापर्यंत तुमचं असावं एज. त्यामध्ये अजून काय सांगण्यात आलेलं आहे, या ठिकाणी रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. SC STचे असाल तर 5 वर्षाचं आहे. त्यानंतर OBC नॉन क्रिमिनल गटातील असाल तर 3 वर्षाचं आहे. त्यानंतर जर मी दिव्यांग असाल आणि SC STमधून येत असाल तर तुम्हाला 15 वर्षाचं देण्यात आलेलं आहे. आणि OBCमधून जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला 13 वर्षाचं आहे. आणि तुम्ही जनरल किंवा EWSमधून असाल तर 10 वर्षाचं आहे. आणि जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. 5 वर्षाचं एक्स सर्व्हिसमॅनला रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. आता पुढे बघा काय म्हणलेलं आहे ते. तुम्हाला लोकल लँग्वेज तुमची 10वी 12वीला असते, दोन्हीपैकी एकातरी याच्यामध्ये तुमची असतेच कंपल्सरी लँग्वेज तुमच्या राज्याची त्या विषयामध्ये, बरोबर आहे. आणि दिव्यांग असाल तर तुमच्याकडे 40% डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट किंवा त्यापेक्षा जास्त असलं तरी चालतं. आता बघा अजून काय म्हणलेलं या ठिकाणी कॅटेगरी दिलेल्या आहेत. या ठिकाणी कॅटेगरीचे कोड देण्यात आलेले आहेत.
जे कॅटेगरी आहे त्याच्यानुसार इथं कोड आहे, त्याच्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना हा कोड लागतो आहे त्या ठिकाणी. ते तुम्ही कोड व्यवस्थितरित्या इथंच पाहून घ्या आणि भरताना फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या भरा. तर आता विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॅटर्न बघा कसं आहे. पहिल्यांदा ऑनलाईन टेस्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला 120 मार्काची टेस्ट होणार आहे. आणि अजून काय म्हणलं, डिस्क्रिप्टिव्ह जे आहे, डिस्क्रिप्टिव्ह 50 मार्काचं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा. आता हे झालं पहिली एक्झाम. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. 2 तासाची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. 4 सेक्शन असणार आहेत. 120 मार्काची टेस्ट आहे. यामध्ये बघा कोणकोणते विषय आहेत. तर इंग्लिश लँग्वेज आहे तुम्हाला कंपल्सरी. त्यामध्ये 30 क्वेश्चन्स 30 मार्काला आहेत. 30 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे त्यांना. त्यानंतर बँकिंग नॉलेज संदर्भात आहे, त्यासाठी 40 प्रश्न 40 मार्कासाठी 40 मिनटं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस असेल किंवा इकॉनॉमी असेल, त्यामध्ये 30 प्रश्न 30 मिनिटासाठी आणि 30 मार्कासाठी देण्यात आलेले आहेत. कम्प्युटर ॲप्टिट्यूड आहे, त्यासाठी 20 प्रश्न 20 मार्कासाठी आणि 20 मिनटं देण्यात आलेले आहेत. तर त्यानंतर कम्प्युटर ॲप्टिट्यूड आहे, 20 प्रश्न 20 मार्कासाठी 20 मिनटं. तर अशा पद्धतीने त्यांनी 2 तास दिलेत पेपरसाठी. 120 मार्काचा पेपर आहे आणि 120 प्रश्नच आहेत त्यामध्ये. तर एका प्रश्नासाठी 1 मार्क देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी बघा परीक्षा फी काय आहे. जे जनरलमधून किंवा EWS OBCमधून भरणार आहेत ते 750 आणि SC ST किंवा PWD कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी परीक्षा फी नाही आहे, नील आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलं बघा, या ठिकाणी काय म्हणलं बघा, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. तर आता ज्या विद्यार्थी मित्रांना पेट एक्झाम द्यायची, पेट म्हणजेच अर्थात तुम्हाला ट्रेनिंग करायची आहे, तर जे SC ST OBC असतील किंवा PWBD कॅन्डिडेट असतील यांच्यासाठी तुम्हाला हे अगोदरच फॉर्म भरताना तुम्हाला यस करायचं आहे. त्या ठिकाणी यस केल्याच्यानंतर तुम्हाला काय करण्यात येईल, एक SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्हाला एक ID आणि पासवर्ड पाठवला जाईल, पण त्याची हार्ड कॉपी वगैरे तुम्हाला पाठवली जाणार नाही, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हाऊ टू अप्लाय, या ठिकाणी अप्लाय कधीपासून कधीपर्यंत करायचं आहे. तर बघा 29/1/2026 ते 18/2/2026पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला किंवा काही अडचणी आल्या असतील तर या ठिकाणी तुम्ही नंबर दिलेला आहे त्यांचा संपर्क साधू शकता. 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फोन करू शकता. वर्किंग डे असेल तर ते वर्किंग डे मध्येच तुमचा फोन उचलतील. आता त्यानंतर पुढे काय म्हणलं आहे बघा, जरी अजून काही इन्क्वायरी करायची असेल तर या ठिकाणी त्यांचा वेबसाईट आहे, त्यावरती तुम्ही जाऊन संपर्क साधू शकता. आता या ठिकाणी बघा तुम्हाला अपलोड करताना लिस्ट देण्यात आलेली आहे डॉक्युमेंटची. तुम्हाला आत्ता सध्याची काढलेली सिम्पली फोटो, साईन तुमची, डाव्या हाताचा अंगठा, त्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे. ID प्रूफमध्ये तुमचं कोणतं पण ID प्रूफ देऊ शकता. त्यानंतर बर्थ प्रूफ द्यायचं आहे तुम्हाला, डेट ऑफ बर्थचं. त्यानंतर जॉब प्रोफाईल, तुमचं जॉब ऑलरेडी असेल किंवा तुम्ही एम्प्लॉय असाल तर तुम्ही तिथं त्या ठिकाणी देऊ शकता, किंवा रिझाईन दिलं असेल तर ते पण देऊ शकता त्या ठिकाणी. आणि असं विचारण्यात आलेलं आहे तुमचं एज्युकेशनचे डॉक्युमेंट असतील किंवा तुमचा रिझ्यूम असेल बनवलेला त्या संदर्भात, किंवा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला कोणत्या जॉबचा वगैरे, किंवा त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्ही लेटेस्ट स्लिप, तुमची सॅलरी स्लिप पण त्या ठिकाणी अपलोड करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन सेंटर कुठं कुठं भेटणार आहे तुम्हाला. या ठिकाणी सेंटर दिले झालेले आहेत. ज्या ज्या राज्याचे तुम्ही फॉर्म भरताय त्या त्या राज्याच्या पुढे तुम्हाला दिलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायचं आहे. महाराष्ट्रामध्ये बघा अहिल्यानगर असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जळगाव असेल, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि सातारा, सांगली, धुळे अशा पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रीचे सेंटर आहेत, हे प्री एक्झामचे सेंटर आहेत, या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता पुढे काय म्हणलेलं आहे बघा, आपल्याला दुसरं पाहायचं आहे. परत काय काय यामध्ये सर्व सांगितले, डिटेल्स माहिती जाणून घ्यायची. या ठिकाणी फोटो वगैरे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, किती MB किंवा साईन वगैरे. हाऊ टू अप्लाय, या ठिकाणी अप्लाय करण्याचं सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला अजून पहिली एक्झाम झाल्याच्या नंतर या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, 30 मिनिटाची आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लेटर रायटिंग आणि निबंध लिहिण्यासाठी 50 मार्काचं म्हणजे क्वेश्चन दिलेले आहेत. 2 क्वेश्चन 50 मार्कासाठी देण्यात आलेले आहेत. ते पण इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे टेस्ट या ठिकाणी बघा. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, पेनल्टी ऑफ रॉंग आन्सर. या ठिकाणी रॉंग आन्सरला तुम्हाला
नो पेनल्टी आहे, त्या ठिकाणी तुमची निगेटिव्ह मार्किंग नाही. बघा या ठिकाणी सांगाल ते नो पेनल्टी म्हणलेलं आहे. त्यानंतर पुढे काय स्क्रीनिंग टेस्ट आहे. स्क्रीनिंग टेस्ट झाल्याच्यानंतर फायनल सिलेक्शन कसं होणार आहे या ठिकाणी बघा. आता इंटरव्ह्यू तर 50 मार्काचा आहे, बरोबर आहे, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर आता इंटरव्ह्यू 50 मार्काचा आहे आणि जी एक्झाम आहे ते या ठिकाणी बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फायनल आता बघा इंटरव्ह्यू किती मार्काचा आहे, 50 मार्काचा आहे. फायनल सिलेक्शन कसं होणार आहे तुमचं बघा, 170 मार्काचं आपली परीक्षा आहे आणि त्यामध्ये इंटरव्ह्यू आहे ते 50 मार्काचा आहे, बरोबर आहे. तर असे टोटल तुम्हाला कमीत कमी किती पाहिजेत, ऑनलाईन टेस्टमध्ये 75 आणि इंटरव्ह्यूमध्ये 25 पडले पाहिजेत. त्याच्यानुसार हा कट ऑफ लागणार आहे. आणि तुम्हाला एक जे ऑनलाईन एक्झाम होणार आहे दोन्ही, ते दोन्ही तुम्हाला पास होणं गरजेचं आहे आणि सोबत इंटरव्ह्यूसुद्धा. आता हे तिन्ही पास झाल्याच्यानंतर कमीत कमी तुम्हाला रायटिंगमध्ये किती 75 आणि इंटरव्ह्यूमध्ये 25 आलं पाहिजे, तर तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकता. आता तो एक सपोज आता कसं आहे, तो नशिबाचा भाग म्हणा किंवा त्या ठिकाणच्या सर्कलचा भाग म्हणा, जिथे कट ऑफ कमी लागला किंवा कॅटेगरी वाईज त्याच्यानुसार तो ठरवला जाईल. तर असं हे होतं विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शनचं. त्यानंतर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट द्यायची आहे. लोकल लँग्वेज म्हणजे कोणती, त्या ठिकाणची ज्या राज्यात तुम्ही राहताय त्या राज्याची जी मूळ भाषा बोलली जाते ती भाषेत तुम्हाला एक पेपर द्यायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला लिहिणं, वाचता आणि बोलता आली पाहिजे, समजून पण घेता आली पाहिजे, अशी भाषा ती म्हणजे लोकल भाषा. तर आता या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे तर मराठी भाषा आहे, त्यामुळे 10वीला तर सर्वांना असते कंपल्सरी, बरोबर आहे. 12वीला कसं असतं, शाखा बदलते, त्याच्यामुळे मराठी बऱ्याच जणांना नसते. आता त्या ठिकाणी तुम्हाला ती भाषेचा पेपर देणं कंपल्सरी आहे. ते झाल्याच्यानंतर तुमचं रिझल्ट पब्लिश केला जाईल. तर ही होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं बेसिक पेमेंट बघा 48,480 पासून सुरुवात होते. तर हे कसा आहे पद्धतीने आहे बघा, ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1+2 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट आहेत तुम्हाला. त्यामुळे याच्यामध्ये भरपूर चांगल्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. बँकिंगचं क्षेत्र म्हटलं तर खूप चांगलं असतं. आता यामध्ये बघा तुम्हाला DA आहे, HRA आहे, सोबत तुम्हाला PF आहे, त्यानंतर पेन्शन आहे, पेन्शन फंड पण आहे, त्यानंतर NPC असेल, मेडिकल फॅकल्टी असेल, हे सर्व सुविधा भेटणार आहेत. हे तुम्हाला सर्व सुविधा भेटणार आहेत. प्रमोशन पण आहे, तुमचं प्रमोशन पॉलिसी पण आहे आणि त्यांच्या जे रूल असतात सर्व्हिस त्याच्यानुसार तुम्हाला सर्व काही याच्यानुसार बँकेच्या पॉलिसीनुसार तुम्हाला भेटणार आहे. आता या ठिकाणी बघा तुमचं प्रमोशन पण आहे. तुम्हाला कमीत कमी 12 वर्ष सर्व्हिस करावी लागेल आणि सर्व्हिस केल्याच्यानंतर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. या ठिकाणी तुम्हाला एक्झामच्या ठिकाणी कोणती पण ID प्रूफ घेऊन गेला तरी चालतं, ते सरकार मान्य असावं, बाकी काही नाही. म्हणजेच कसं पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा वोटर ID असेल किंवा बँकेचं पासबुक असेल, हे तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण बँकेच्या पासबुकवरती तुमची फोटो आणि तिथल्या मॅनेजरची सिग्नेचर वगैरे सर्व असणं गरजेचं आहे. नंतर तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा. आता बघा या ठिकाणी प्रोफेशनल पिरियड तुम्हाला देण्यात आलेला आहे 6 महिन्याचा, म्हणजे 6 महिन्याचं तुम्हाला. तर मित्रांनो, ही होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.